ओडिशा राज्यातून कंटेनर बुक करून त्यातून पुण्याला गांजाच्या तस्करीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले। स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने तानंग फाटा येथे कारवाई करत 1,50,00,000चा 300 किलो गांजा आणि कंटेनर असा एकूण 1,75,00,000चा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी ट्रक चालक मंगेश प्रकाश मोरे याला अटक केली आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी सांगली पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले। जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करीवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिल्यानंतर कारवाईला वेग आलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशांदार यांचे पथक अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची माहिती काढत असतानाच पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित चालक मंगेश मोरे हा त्याच्या ताब्यातील कंटेनर घेऊन मिरज पंढरपूर मार्गावरून निघाला असून त्यात गांजाची तस्करी होतीये। याची खात्री होताच पोलिसांनी मिरज नजीक तानंग फाट्याजवळ सापळा लावून कंटेनर रोखला। या कंटेनरच्या चालकाच्या केबिनमधील कप्प्यामध्ये प्रत्येकी 2 किलो वजनाची 150 खाकी रंगाची पॅकेट्स लपवलेली होती। हा गांजा तयार असल्याने त्याची बाजारभावाने 50,000 रुपये किलो अशी किंमत सांगितली गेली। आधी चौकशीत संशयित मोरे यांनी संबंधित गांजा ओरिसा राज्याच्या सीमेलगतच्या भागातील बालेगोडा ते तुंबडी या दरम्यान असलेला शेतातून आणलाय। तो पुढे पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी नेला जात होता अशी माहिती पोलिसांना दिली आहे। यावेळी त्याच्याकडून 1,50,00,000चा 300 किलो गांजा, 25 लाखांचा अशोक लेलँड ट्रक, एक मोबाईल असा एकूण 1,75,00,000चा मुद्देमाल जप्त केलाय। दरम्यान हा गांजा कोणाकडून आणलाय आणि तो पुण्यात कोणाला विक्रीसाठी देणार होता याची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे। आज रोजी सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगली ड्रग्सची कारवाई झालेली आहे। यांच्यामध्ये LCV तर्फे एक गांजाचे कन्साइनमेंट ज्यांच्यामध्ये 300 kg गांजा आहे हे जप्त करण्यात आलेलं आहे। यांच्यामध्ये मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये एक आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे। बाकी इतर जे आरोपी यांच्यामध्ये आहे त्यांच्याबद्दलचे विचारपूस आणि शोध चालू आहे। हे माल उडीसावरून आलेला आहे आणि हे पुण्याकडे चाललं होता अशी प्रारंभिक जे आहे चौकसीमध्ये माहिती मिळालेली आहे। अजून यांचे तपास चालू आहे।